मेट्रो स्टेशनवरून आम्ही निघालो मंडई स्टेशनवर. त्यानंतर आम्ही गेलो फुलेवाडा येथे. तर तुम्ही पाहू शकता यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आलो आहोत समताभूमी, म्हणजेच ही आहे समताभूमी. तुम्ही इकडे पाहू शकता फुलेवाडा. चला तर मग आपण मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली तेव्हा सावित्रीबाईंनी याच वाड्यात उंबरठा ओलांडून सार्वजनिक जीवनात पहिले पाऊल टाकले. भारतीय स्त्रियांचे सार्वजनिक जीवन अशा रीतीने इथूनच सुरू झाले. हे पाहू शकता, हाच तो उंबरठा आहे. तर आतमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर हे काही आपल्याला भित्तिचित्र आहेत. ऐतिहासिक घटनांना उजाळा देतात. त्यांच्या आयुष्यातील सामाजिक क्रांती या चित्रांद्वारे स्पष्ट होते. तर यानंतर इथे प्रतिमा आहे आणि त्यानंतर इथे काही भित्तिचित्र आहेत. त्यामध्ये त्यांचे हस्तलिखित पत्र आहेत. हे बघा, तुम्ही पाहू शकता. इथे साईडला एक उकळ आहे. हे बघा, आजही त्या पूर्ण वास्तू जतन केलेल्या आहेत. तर बाहेर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या अंगणामध्ये हे बघा, या ठिकाणी ही विहीर आहे. अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाला पाण्याचा हक्क देणारा हा पहिला हौद हाच आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता, पाण्याचा हक्क देणारा हा हौद आहे. याच वाड्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. देशातील पहिला भारतीय माणसांनी चालवलेला अनाथाश्रम म्हणजे बालहत्या प्रतिबंधक गृह याच वाड्यात सुरू झाला. ज्योतिरावांची समाधी ही याच वाड्यात आहे. बघा, तुम्ही इथे पाहू शकता. या समोर इथे ज्योतिरावांची समाधी आहे. या वाड्याला राष्ट्रपतींनी समतेचे राष्ट्रतीर्थ म्हणून म्हणजेच समताभूमी म्हणून घोषित केलेले आहे. तर अनेक ऐतिहासिक घटनांचा हा वाडा साक्षीदार आहे. तुम्ही या वाड्याला अवश्य एकदा भेट द्या. तर आम्ही इकडे बाहेर आल्यानंतर इथे महात्मा फुले आणि माता सावित्री यांचा पुतळा आहे. तिथे आम्ही वंदन केले आणि आम्ही निघालो बाहेर. तर तुम्ही आमचा हा ब्लॉग कसा वाटला सांगा आणि तुम्ही एकदा अवश्य या समताभूमीला भेट द्या. हे बघा, इथे आम्ही वंदन केले आणि आम्ही निघालो. जय भीम.